मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे। त्यानं भारतात प्रत्यार्पण टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयानं त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली आहे। जर मला भारतात प्रत्यार्पण केलं गेलं तर माझ्यावर अत्याचार केला जाईल, असे तहूर राणानं याचिकेत म्हटलं होतं। केंद्र सरकारच्या DPIITनं परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024चा अखेरचा अहवाल जाहीर केला असून गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्रानं प्राप्त केली आहे। 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे। गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षाही सर्वाधिक आहे। अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन ठेवल्याबद्दल आणि उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन वाझेला मुंबई उच्च न्यायालयानं धक्का दिला आहे। अटक करताना सरकारची मंजुरी न घेतल्याने अटक बेकायदा आहे आणि म्हणून आपली सुटका करावी अशी याचिका सचिन वाझेनं दाखल केली होती। सचिन वाझेला अटक करण्यात आली तेव्हा बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे त्याच्या अधिकृत क्षमतेनुसार काम करत नव्हते आणि त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं देत वाझेला धक्का दिला आहे। मी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना तामिळ भाषेत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलण्याचे आवाहन करू इच्छितो, असं म्हणत गृहमंत्री अमित शहांनी मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांना भाषावादावर चांगलंच घेरलं आहे। केंद्र सरकार नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून तामिळनाडूवर हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे तामिळनाडूच्या भाषिक अस्मितेला धोका असल्याचा आरोप M.K. स्टॅलिन यांनी केला होता। राजीव गांधी हे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात 2दा नापास झाले होते, पण तरीही असा माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो असा प्रश्न मला पडला असल्याचे मणिशंकर अय्यर यांनी नुकतंच म्हटलं आहे। यावर नाराजी व्यक्त करत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मणिशंकर यांचे राजीव गांधी यांच्यावर केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे अशी बेजबाबदार विधाने काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात असून पक्षाच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारी आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे। उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष 2024-25चा आर्थिक पाहणी अहवाल आज विधानसभेत सादर केला। 2024-25च्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये 2023-24च्या तुलनेत 7.3% वाढ अपेक्षित आहे। दरम्यान महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प 9 मार्च रोजी अधिवेशनात मांडला जाणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे। या प्रकल्पाला स्थगिती देण्यासंदर्भात सेक्लिक टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन कंपनीनं याचिका दाखल केली होती। मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं स्थगितीची मागणी फेटाळून लावली आहे। रस्ते अपघातांसाठी सिव्हिल इंजिनियर जबाबदार असल्याचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। 10 वर्षांच्या अनुभवानंतर मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। 2025च्या चॅम्पियन ट्रॉफीचा विजेतेपदाचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे। हा सामना 9 मार्च रोजी दुबईमध्ये होणार आहे। दुबईमध्ये 9 मार्च रोजी हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होणार आहे। कोविड काळात भारताने केलेल्या मदतीची जाणीव ठेवून बार्बाडोसकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। पंतप्रधान मोदी यांच्या वतीनं ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस हा पुरस्कार भारताचे परराष्ट्र आणि कापड उद्योग राज्यमंत्री पाबित्रा मार्गोरिटा यांनी स्वीकारला आहे। या पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोसचे सरकार आणि तिथल्या जनतेचे जाहीर आभार मानले आहेत। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत। पाहत राहा वृत्तम मराठी।